हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई, मी उस्मानाबाद जिल्ह्यातून उमरगा तालुका इथून बोलते. नाव नाही सांगू शकत. बरं बरं, हरकत नाही. हा. ताई, मी 7, 8, 9, 10 महिने झालं सेवेत आहे. अच्छा. हा हा. स्वामींच्या सेवेत तसं मी म्हणजे फोटो वगैरे घरी होती. मी दररोज सेवा म्हणजे असं एक पूजा असं सगळ्या देवाबरोबर त्यांची पूजा करायची. अच्छा अच्छा. हा हा. असं एवढं काय मला माहिती नव्हतं. मग असं युट्यूबवर असं तुमचा अनुभव बघून करून मी म्हणजे मला खूपच ते असं त्यामध्ये मी रममाण झाले आणि अच्छा मला अच्छा. अनुभव पण येत गेले तसं. हा हा हा. आणि छोटे छोटे खूप अनुभव आहेत. त्यातला एक अनुभव सांगते आज मी तुम्हाला. सांगा ना ताई. तर ताई, माझी आई ऍडमिट होती. अच्छा. अचानकच छातीत दुखायला लागलं आणि मग ऍडमिट केलं. इको, अँजिओग्राफी वगैरे सगळं केलं आणि खर्च म्हणजे 25,000 खर्च असं झाला टोटल. बाप रे. मग ताई, माझ्याकडं 40,000 रुपये होते. हा हा. आणि ते काय झालं, अचानक आईच्या पोटात ती छाती दुखत असल्यामुळं मी घरी पैसा म्हणजे माझं माहेर गावातच आहे ताई. अच्छा अच्छा. हा मग मला फोन आला आणि मी आईकडे गेले. हा हा. आणि आईला घेऊन मी घरी आलेच नाही पैसे घेण्यासाठी. भाऊ पण माझ्यासोबत नव्हता, तो शेताकडे गेला होता. हा हा हा. आणि मग जवळ पैसे नसताना मी गेले आणि यांच्या मित्रांनी 5,000 रुपये दिले. वहिनी, तुम्ही घरी जाऊ नका, हा. हे माझ्याकडे पैसे घ्या, लगेच घेऊन जावा. मग माझे मिस्टर पण आले लगेच. अरे वा. आणि मग ऍडमिट केलं वगैरे झालं तर डिस्चार्ज भेटला. ज्या दिवशी डिस्चार्ज होता त्या दिवशी मी कपाटात ठेवलेल्या पैशासाठी मुलाला फोन केला ताई माझ्या. अच्छा अच्छा. हा हा. आणि बेटा, तिथं पैसे आहेत आणि तू तेवढे काढून दे मामाजवळ. हा आणि हा. मिस्टरांना पण सांगितले, पण मिस्टरांनी म्हणले मी बाहेर आहे, त्यांच्याकडून घे, त्याच्याकडे चावी आहे म्हणून. अच्छा अच्छा. मग त्यानं एवढं शोधलं ताई, एवढं शोधलं, पूर्ण कपाट पालतं घातलं, काहीच ठेवलं नाही. मामा ते दोघांनी बघितले सगळं. हा हा. मग भेटलेच नाहीत पैसे. मग त्यानं 2-3 वेळेस मी त्याला बघ नीट म्हणून कॉल केला, तर नाहीच. मग मी तू स्वतः येऊन बघ, काहीच नाही म्हणला. अगो बाई. मग ताई, मला पण भीती वाटली, म्हणजे एवढे पैसे आता कसं ऍडजस्ट करायचं. हा. मग मी ताई अक्षरशः स्वामीचा एवढा धावा केले हा. की स्वामी, आता मला म्हणजे एवढं त्यानं बघितलंय नाही, आता मी काहीच करू शकत नाही, तुम्हीच आता काय करायचं ते करा. बरोबर बरोबर. आता तुम्ही जे करसाल तेच होणार आहे आणि तुम्ही आता यातून मार्ग तुम्हीच काढा. तुम्हाला कसं माझ्या आईला घरी आणायचं ते तुम्हीच आणा. बरोबर. हो हो. मग ताई, अक्षरशः मी एक आमच्या गावामध्ये ब्राह्मण आहेत, त्यांच्यावर पण माझा खूप विश्वास आहे, पंचांग बघतात. अच्छा मग अच्छा. त्यांना कॉल केला आणि त्यांना विचारले की असं असं देवा, पैसे हरवलेत आणि सापडतील का नाही, कपाटातून गेलेत असं सांगितले त्यांना. त्यांनी म्हणले, ताई, पैसे गेलेत तुमचे कपाटातून, पण बाहेर पडलेत, पैसे भेटणार नाहीत. अय्या. हा. हा मग ताई, माझा जीव एवढा घाबरला, हा हा. म्हणजे मला पण सुचना आता काय करावं ते. मिस्टर पण मला रागवतील ना असं. बरोबर. हो. गेले कसं मग काय. हा. मग मी फक्त स्वामीचा धावा. मी घरी लागलीच, मी घरी निघाले. आईला उद्या डिस्चार्ज द्यायचं होतं. मी 6 वाजता संध्याकाळी घरी निघाले ताई दवाखान्यातून, मीच जाऊन बघते म्हणून. अरे अरे. आणि येईपर्यंत स्वामीचाच धावा म्हणजे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हा जप मी सोडलाच नाही ताई. बरोबर. हा. आणि घरी आल्याबरोबर लागलीच कपाट उघडला. मी काहीच केले नाही, स्वामी समर्थ म्हणत कपाट उघडला आणि ज्या ठिकाणी मी जसे पैसे ठेवले होते तसेच होते ते. अरे, मग मुलाने तिथे बघितलं की नाही, त्याला विचारलं तुम्ही? हो, म्हणजे त्याच्यासोबत माझा भाऊ पण होता बघू लागायला. तो पण म्हणला, ताई, मी एकही कपाटातली वस्तू, साड्या सगळ्या काढून बघितलं म्हणला. अरे बापरे. आणि ब्राह्मणाने पण तसं सांगितलं. मग एवढं तेव्हापासून त्रास ताई, मला स्वामी शिवाय असं म्हणजे काही दिसतच नाही. बरोबर आहे. हो. कसं कमाल झाली ना ताई तर. आणि असं अक्षरशः आणि सुद्धा म्हणतोय मुलगा की ताई, मम्मी, ही चमत्कारच आहे, तू काही म्हण. बघा ना, कमाल आहे ना. खरंच आहे. आणि मला पण हे पाहिजे होतं की मुलाचा सुद्धा असं विश्वास बसावा, ह्याच्यासाठी सुद्धा हे चांगलंच झालेलं आहे.
हो, हो. खूप चांगलं हा, झालं. खरंय. म्हणजे आणि तेव्हापासून ताई तो मला आता तो आहे 12वीला आणि इथं आता 3-4 दिवस तिथं थोडं पायाला लागलं होतं म्हणून. अच्छा. तर तो मला दररोज म्हणायचा, "मम्मी मला अक्कलकोटला घेऊन चल, मम्मी मला अक्कलकोटला घेऊन चल." हं. मग ते पण मला कसं कामाचं म्हणजे मी आशा सुपरवायझर आहे ताई अशा ताई. आणि हां, हां. हां, त्या जॉबमुळं थोडं सुट्टी पण भेटली नाही बरं. आणि मग बघू बाळा नंतर जाऊ म्हणलं तर आज आज पण फोन केले त्याचं थोडं नकाचं ते दुखते म्हणून तो फोन केला अच्छा. आणि तो म्हणला मग मी म्हणले स्वामी समर्थ म्हण बाळा म्हणजे थोडं बरं वाटेल तुला. तू बरोबर. ते हां. म्हणूच नको मला स्वामी समर्थाला तू घेऊन जा म्हणलं तर घेऊन गेलीस आणि परत मला तेच सांगतेस का म्हणून. हं. असं म्हणजे त्याला सुद्धा ताई मला हेच पाहिजे होतं, की मला असं वाटतंय ताई, की घरातल्या प्रत्येकाला असं म्हणजे मला जसं वाटतंय स्वामीबद्दल तसं सगळ्यांना वाटावं. सगळ्यांना वाटावं. अगदी बरोबर आहे ताई. हां. खूप छान. सगळं पूर्ण तर स्वामीमय व्हावं असं खूप खूप वाटतंय ताई आणि खूप तुम्ही छान एवढं ताई. म्हणजे तुमच्यामुळं ताई एवढं म्हणजे मी म्हणा किंवा माझ्या आणि इतर बहिणी एवढं म्हणजे मी YouTubeवर दररोज बघते. किती तुम्हाला म्हणजे हे करते. तुम्ही किती व्यवस्थित सांगतात आणि प्रत्येकाला म्हणजे स्वामी सेवेत येण्यासाठी एक मोटिव्हेशन हो, वेगळंच हो, हो. हे होतं त्यामुळं. खरंय, खरंय. हां आणि ताई मी ताई शेअर खरंच करते. हां. बोला, बोला. खरंच म्हणजे धन्यवाद. तुमच्यामुळं मी सेवेत आले. हं. खूप छान ताई. मी शेअर करते. हो, हो ताई. मी नंतर आणि शेअर करते माझे भरपूर अनुभव आहेत ताई. नक्की, नक्की करा ताई. हां. हो, श्री हो, हो. स्वामी श्री समर्थ. स्वामी तुम्ही आपल्या श्री स्वामी. स्वामी ग्रुपला आहेत ना? हो, महिला स्वामी ग्रुपला, स्वामी ओम ग्रुपला आहे ताई. आहे ना? हां, हां. हां, हां, श्री हां. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.